उमेदवार आहेत वार्ड क्रमांक 9 मध्ये, जर तुम्ही जर घराणेशाही लोकांना जर सारखे जर आमदार लोकांचे पुत्रांना तुम्ही तिथं हे देता की नगरसेवक, आज आम्हाला चान्स कधी देणार आहे कष्टकरी लोकांना तुम्ही? दादा भेटले नाही का तुम्हाला? दादा भेटलेत ना, मग काय म्हणले दादा? आम्हाला काहीतरी आश्वासन द्यायला पाहिजे ना. आम्ही सगळं एवढं प्रचार करायला लागलो, सगळ्या गोष्टी करायला लागलो. दादा काय म्हणले तुम्हाला? दादा म्हणतात 25 तारखेला सांगतात ते. दादा आम्हाला 25 ला निघालो. तुमचं राग कशावरती? रागचा प्रश्नच नाहीये. प्रचार करतो आमच्या पायाला आले, आमच्या पोटात आणणार नाहीत, आम्हाला आश्वासन आमदारकीला ते दिलं. दादांना उमेदवारी मागितली का तुम्ही? पिंपरी शहरामध्ये मी 25 वर्षापासून काम करत आहे. मागच्या विधानसभेला मी पिंपरी मतदारसंघामध्ये अर्ज भरला होता. त्यावेळेस मला अजितदादा पवार यांनी असं सांगितलं की बाबा आपले पक्षाचे जास्त आमदार निवडून आले पाहिजे, तू उमेदवारी भरू नको. त्यावेळेस मी अजितदादा यांचं म्हणणं ऐकून सनी उमेदवारी अर्ज मागं घेतला. त्यावेळेस अक्षरशः मला दादाने एवढी किंमत दिली, दादाने मला स्वतःची खुर्ची बसायला दिली आणि त्यामुळे आमचे सगळे कष्टकरी खुश झाले. पिंपरी शहरामध्ये आमचे 1 लाख सभासद आहे. आमचे सगळे लोक खुश झाले. आम्ही भरभरून मतदान केलं आणि पक्षाचं सरकार आलं. त्यावेळेस दादांनी मला महामंडळ देण्याचं आश्वासन दिलं, परंतु आत्ता ते महामंडळ शब्द काही पूर्ण झाला नाही. प्रभाग क्रमांक 9 खरावाडी गांधीनगर या भागातून मी इच्छुक आहे. तिथले आमचे पॅनल प्रमुख राहुलभाऊ भोसले यांच्यासोबत मी काम करतो आहे. त्यांनी माझी दादांकडे शिफारस देखील केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी आमदार पुत्र अण्णा बनसोडे यांचे जे पुत्र आहेत त्या ठिकाणी तिकीट मागत आहेत. तर आम्ही आता दादांची चर्चा करण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी महिलांचा अपमान केला आणि महिलांना उलटा पालटा बोलण्यात आलं. आमचा दादावरती बिलकुल राग नाही आहे. झाला तिथे आतमध्ये महिलांचा अपमान झाला, परंतु अण्णा बनसोडे आहेत का? अण्णा बनसोडे पण आतमध्ये बसलेले आहेत. त्या ठिकाणी महिलांचा अपमान झाला. माझं दादांना एवढंच विनंती आहे की दादा पिंपरी शहर ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. आम्ही तुम्हाला 2007 पासून तिथं तुम्हाला पाठिंबा दिला. आज अनेक लोक दादांना सोडून जात आहेत, तरी कष्टकरी त्यांच्यासोबत आहेत. मागच्या वेळेस पण जवळजवळ 21 नगरसेवक दादांना सोडून गेले. मी स्वतः भाषण केलं की दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून, पण जर अशा वेळेस मला त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करून हे पत्रक आम्ही छापलं. जर का कष्टकऱ्यांचा हा अपमान, माझा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या 3 कोटी असंघटित कामगारांचा अपमान आहे आणि शहरातल्या जवळजवळ 7 ते 8 लाख कष्टकऱ्यांचा अपमान जर होणार असेल तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. मी येत्या 4 दिवसात पिंपरी शहरामध्ये महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेची सभा बोलवणार आणि त्या सभेमध्ये माझा निर्णय जाहीर करणार. काय दुसरं